पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या या त्रिशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे त्याला एक विशेष साधारण महत्त्व आहे. आपल्या महायुती सरकारनं माननीय आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा मंत्रिमंडळानं या ठिकाणी विशेष बैठक पहिल्यांदा घडली झाली आणि त्यामध्ये साधारण 680 कोटीचा विकास आराखडा आता चोंडीचा मंजूर झाला आहे. एक निरंतर अशा प्रकारचं जाज्वल्य अशा प्रकारचं असं स्मारक आणि हा आराखडा त्या स्मारकातून संपूर्ण देशवासियांना निश्चितपणे तो प्रेरणादायी ठरेल असा मला विश्वास आहे. त्यांच्या या पवित्र स्मृतीला मी आज अभिवादन करण्यासाठी झालो. राज्याचे मुख्यमंत्री महोदय येत आहेत. एक अस्मरणीय सोहळा मला वाटतं आज आपल्याला पाहायला चालायचं. माणिकराव माझे मित्र आहेत, त्यांना मनात काही नसतं विचारांच्या, तर ते थोडा पहिल्यापासून फटका बोलण्याची सवय आहे. बोलतो पण मला वाटतं त्याच्या मनात काही नाही, अतिशय मोकळ्या मनाचा आणि मनामध्ये कुठे आडी नाही. हा त्याचा स्वभाव आहे, स्थायी स्वभाव आहे माणिकरावचा. मित्र म्हणून सल्ला त्यांना काही मी सल्ला दिलाय माणिकरावांना, मंत्री झाल्यानंतर बोलायचं नसतं.